श्री स्वामी समर्थ मंडळी. तर बघा आपलं इथं पनीर बनवायचं काम चालू आहे. तर दूध अर्धा लिटर होतं, त्याला उकळून घेतलंय आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलं. त्यानंतर बघा असं सुती कापडामध्ये स्वच्छ आपलं पनीर टाकून घ्यायचं ताटामध्ये, त्यातलं पाणी काढायचं आणि 4 ते 5 वेळा स्वच्छ पनीर धुवून घ्यायचं. त्यात लिंबाच्या बिया असतील तर ते काढायचं आणि पिळून घ्यायचं. असं जेवढ्या आपल्या ताकदीनं पाणी काढता येईल ना तेवढं पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं आणि कोरडं करून घ्यायचं. तर आमच्या साहेबांना ना विकतलं पनीर खायला अजिबात आवडत नाही. तर त्यांच्यामुळे मला सवय झाली की फ्रेश पनीर बनवायचं आणि फ्रेश खायचं. तर बघा बिया वगैरे सगळ्या काढून घेतल्या मी आणि व्यवस्थित ते घट्ट बांधून घ्यायचं आणि त्यावरती असं ओझ्याचं काहीतरी ठेवून द्यायचं. मी तर माझा पोळपट ठेवला होता जो की फरशीचा आहे, मार्बलचा. आणि त्यानंतर बघा सकाळी ओपन करून बघितलेलं मी, रात्री हे पनीर बांधून ठेवलेलं, सकाळी ओपन केलं तर एवढं छान बनलं आहे ना. आणि एकदम भारी टेस्ट अशी, एकदम आपली साई कशी लागते आपल्याला टेस्टला तसं लागतं. आणि जे आपण विकतलं पनीर आणतो ना तर त्याची चव नाही लागत, वेगळंच लागतं. पण जे आपण घरी बनवलेलं असतं ना त्याचा असा स्वाद एकदम भाजीत उतरतो. तर इथं आपलं बघा पनीर बनवून झालं आहे आणि काप करून झालेत. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.